हॅलो फ्रेंड्स, तर आता सणामुळे आज ही स्टोरी अपलोड होणार आहे आणि उद्या ही स्टोरी अपलोड होणार नाही. तर मित्रांनो, वाट पाहू नका. जान्हवी 2 फाईल घेऊन राजवीरकडे देते. हे तुम्ही करून घ्या, बाकीचं काम मी करून घेईन, जान्हवी राजवीरला म्हणते. ठीक आहे. राजवीर उत्तर देतो. जान्हवी तिथून निघू लागते. कॉफी? राजवीर तिला हाक मारतो. कुणाकडून तरी मागून घ्या ना प्लीज. मी सध्या खूप बिझी आहे, जान्हवी म्हणते. मी तुम्हालाच विचारतोय, तुम्ही कॉफी घ्याल का? राजवीर विचारतो. तुमची कॉफी तुम्हीच घ्या, जान्हवी उत्तर देते. हो का? राजवीर भुवया उंचावत म्हणतो. नाही, सध्या माझा मूड नाही, जान्हवी म्हणते. तुम्ही इथेच येऊन काम करा ना, राजवीर सुचवतो. माझा लॅपटॉप घरीच राहिला आहे आणि मला माझ्या टेबलवरच काम करायचं आहे, जान्हवी स्पष्टपणे सांगते. मग जान्हवी आपल्या डेस्कवर जाऊन काम करू लागते. अर्ध्या तासानंतर राजवीर तिला फोन करून बोलावतो. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? जान्हवी विचारते. काम झालं आहे, असं म्हणत राजवीर तिला फाईल्स देतो. एवढ्या लवकर? जान्हवी आश्चर्याने विचारते. हो, राजवीर आत्मविश्वासाने म्हणतो. नीट केलंय ना? जान्हवी संशयाने त्याच्याकडे पाहत विचारते. याचा अर्थ काय? राजवीर थोडा नाराज होत म्हणतो. म्हणजे इतक्या लवकर कसं झालं? जान्हवी स्पष्ट करते. जिथे तुम्ही काम करता तिथे मी बॉस आहे, कॉलर नीट करत राजवीर म्हणतो. अच्छा, ठीक आहे. अजून काही फाईल्स आणून देते, त्या पण करून द्या, जान्हवी म्हणते. मलाही माझं काम आहे, राजवीर म्हणतो. प्लीज, माझ्याकडे 10पेक्षा जास्त फाईल्स आहेत. तुम्ही तुमचं काम नाही केलं तरी तुम्हाला कोणी ओरडणार नाही, जान्हवी विनवणी करते. हे मात्र भारी आहे, राजवीर हसत म्हणतो. करून द्या ना, जान्हवी पुन्हा म्हणते. ठीक आहे, राजवीर मान्य करतो. माझी अजून एकही फाईल पूर्ण झालेली नाही आणि यांच्या 2 झाल्या, यावेळी 3च देऊन येते, असं जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. ती राजवीरकडे फाईल्स देऊन येते. याची PDF करून मला पाठवून द्या, मी प्रिंट काढून घेईन, जान्हवी म्हणते. तेही मीच करू? राजवीर विचारतो. करून द्या ना, जान्हवी खूपच प्रेमाने म्हणते. ठीक आहे, असं म्हणत राजवीर शांतपणे फाईल्स घेतो. हळूहळू जान्हवी आपलं सगळं काम राजवीरकडून करून घेते. सुट्टी होण्याच्या खूप आधी सगळ्या फाईल्स घेऊन ती मिस्टर मेहता यांच्या केबिनमध्ये जाते. सर, सगळं काम पूर्ण झालं आहे, असं म्हणत ती फाईल्स देते. इतक्या लवकर? मिस हेना आश्चर्याने विचारते. हो, जान्हवी थोडासा चेहरा करून उत्तर देते. त्यानंतर जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये जाते. तो लॅपटॉपवर काम करत असतो. तुम्ही अजूनही काम करताय? जान्हवी विचारते. ती जाऊन थेट राजवीरच्या मांडीवर बसते. तुमचं काम झालं का? राजवीर तिचे केस कानामागे सारत विचारतो. माझं सगळं काम झालंय, पण तुमचं अजूनही पूर्ण झालेलं नाहीये, जान्हवी म्हणते. नाही, राजवीर उत्तर देतो. अहो, किती हळू काम करता तुम्ही. मी तर एवढं सगळं काम संपवलं, जान्हवी मजेत चिडवते. माझं काम सुरूच होऊ दिलं नाही तुम्ही, तर संपणार तरी कसं? राजवीर तिचा गाल ओढत म्हणतो. थँक्यू. तुम्ही मदत केली नसती तर माझं काम कधीच पूर्ण झालं नसतं, असं म्हणत जान्हवी त्याच्या गालावर किस करते. तू माझा खूप फायदा घेतेस, राजवीर तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन देत म्हणतो. एवढा इंटेलिजंट बॉयफ्रेंड आहे तर थोडा फायदा घेतलाच पाहिजे, जान्हवी हसत म्हणते. तुमचं काम करा, आज मी तुम्हाला छान टेस्टी जेवण बनवून खाऊ घालणार आहे, जान्हवी म्हणते. त्याची गरज नाही, तुम्ही थकले आहात, चला घरी जाऊया, कुक जेवण बनवेल, राजवीर म्हणतो. अजून वेळ आहे सुट्टीला, जान्हवी म्हणते. काही हरकत नाही, तुम्ही माझ्यासोबत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही, राजवीर म्हणतो. ठीक आहे, जान्हवी मान्य करते. दरम्यान कार्तिकला सरकारी नोकरी लागलेली असते. त्याने जॉईनिंगही केली होती.
राहायला घरसुद्धा मिळालं होतं. पण तिथल्या कोणत्याही मित्राला त्याने हे सांगितलं नव्हतं की त्याचं लग्न झालेलं आहे. त्याने ठरवलं होतं की तो कधीही गावात परत जाणार नाही आणि ऐश्वर्यालाही कधी शहरात आणणार नाही आणि आपोआप कंटाळून त्याला सोडून जाईल असं त्याला वाटत होतं. त्यानंतर तो जान्हवीशी लग्न करणार होता. आणि दुसरीकडे ऐश्वर्याचं मन अजूनही सासरी लागत नव्हतं. सुनीताजींना ऐश्वर्या अजिबात आवडत नव्हती. त्या तिच्याशी नीट बोलतही नसत. स्वयंपाकघरात मदत करायला सांगितली तरी त्या तिला थेट नकार देत. ऐश्वर्याला आपल्या माहेरची खूप आठवण यायची. बहुतेक वेळा ती एकटीच आपल्या खोलीत असायची. अशा एकटेपणात राहण्याची तिला सवय नव्हती. तिला अजूनही सवय झाली नव्हती. कधी कधी ती आपल्या आईला फोन करायची, पण तिला काहीच सांगू शकत नव्हती. आई काही विचारायची तेव्हा ती एवढंच सांगायची की ती खूप आनंदात आहे. सुनीताताई तिची खूप काळजी घेत होत्या. कार्तिक तर रोज तिला फोन करत होता. मीशाच्या घरी सगळेच तिची खूप काळजी घेत होते. आता मीशा थोडी जाडही झाली होती. तिचे गाल थोडेसे फुलले होते. आता दादी बुवा सुद्धा मीशाला काही खास बोलत नव्हत्या. वीणाताई मीशाकडून कोणतेही काम करून घेत नव्हत्या. मंजूताई, ऐश्वर्याची आई, तर मीशासाठी तिच्या आवडीचं काही ना काही बनवून आणायच्या. मीशा आपली प्रेग्नन्सी मनापासून एन्जॉय करत होती. अर्जुन तर तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता. त्याने तर आधीपासूनच प्लॅनिंग सुरू केली होती. खेळणी घ्यायला सुरुवात केली होती. बाळाच्या नावावरही चर्चा सुरू झाली होती. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये येते. नेहमीप्रमाणे ती नॉक न करता आत येते. तिथे मिस्टर मेहता उभे असतात. त्यांना पाहून जान्हवी थोडी गोंधळून जाते. मिस्टर मेहता आधी जान्हवीकडे रोखून पाहतात आणि मग राजवीरकडे नजर वळवतात. राजवीर हे पाहून जान्हवीकडे रागाने पाहत म्हणतो, हे काय मॅनर्स आहेत? नॉक करायचं असतं, हे माहीत नाही का? ओ हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं. जान्हवी गोंधळात उत्तर देते. तुमचं कामावर लक्ष आहे की नाही? राजवीर रागाने विचारतो. नाही म्हणजे? जान्हवीला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. मी आधीच सांगितलं होतं सर, हिचं लक्ष कामात अजिबात नसतंच, मिस्टर मेहता म्हणतात. बरोबर बोलताय, राजवीर उत्तर देतो. जा आपलं काम करा. जी एवढंच म्हणून जान्हवी लगेच तिथून निघून जाते. मिस्टर मेहता गेल्यानंतर राजवीर जान्हवीला पुन्हा केबिनमध्ये बोलावतो. सॉरी जान. जान्हवी आत येताच राजवीर म्हणतो. नाही नाही, काही नाही, जान्हवी शांतपणे म्हणते. तू माझ्यावर नाराज आहेस का? राजवीर खुर्चीतून उठत विचारतो. नाही, चूक माझीच आहे. मला मिस्टर मेहता आत आहेत हे दिसलंच नाही, जान्हवी म्हणते. मी तुला ओरडायचं नव्हतं. त्यांना संशय येऊ नये म्हणून तसं वागावं लागलं. काश आपलं नातं लपवावं लागलं नसतं, असं म्हणत तो जान्हवीला आपल्या मिठीत घेतो. आपण असं का विचार करता? जान्हवी म्हणते. तुझ्या सेफ्टीसाठी मला सगळ्यांपासून लपवावं लागतं, नाहीतर मी सगळ्यांना ओरडून सांगितलं असतं. राजवीर म्हणतो. मला माहीत आहे, तुम्ही जास्त विचार करू नका. तुमचं काम लवकर आटपवा, मग आपण घरी जाऊ, जान्हवी म्हणते. आज बाजारात जाऊया, राजवीर सुचवतो. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, जान्हवी उत्तर देते. तुला माहिती आहे का, आज राज माझ्याशी किती वाईट पद्धतीने बोलला? नताशा लकीला म्हणते. त्यात नवीन काय आहे? लकी उत्तर देतो. यावेळी खरंच मी मजाक करत नाही, नताशा चिडून म्हणते. मीही मजाक करत नाही. तो कायम तुझ्याशी वाईटच वागतो आणि तरीही तू त्याच्या मागे लागलेली आहेस. मी तुला कितीदा सांगितलं आहे की त्याला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही, लकी म्हणतो. त्याने मला सांगितलंय की त्याच्या रूममध्ये नॉक करून यायचं, तेही त्याच्या सेक्रेटरीसमोर, नताशा चिडून बोलते. तू मानो किंवा न मानो, त्यांचं काहीतरी नक्कीच चालू आहे. तुझी ही बकवास बंद कर. माझा मूड आधीच खराब आहे, नताशा म्हणते. माझं ऐक,
त्याचा नाद सोड, लकी म्हणतो. मला काही माहीत नाही. मला राजवीर कोणत्याही परिस्थितीत हवा आहे, नताशा ठामपणे म्हणते. तू मानो किंवा न मानो, जान्हवी त्याची गर्लफ्रेंड आहे, लकी म्हणतो. असं काही नाही, नताशा नकार देते. तो तुझ्याजवळ कधीच येणार नाही, लकी म्हणतो. तुझी बकवास बंद कर, नताशा चिडून म्हणते. वैसे एक आयडिया आहे, लकी हसत म्हणतो. काय, नताशा विचारते. ज्यामुळे राजवी तुझा होऊ शकतो, लकी म्हणतो. बात फिरवू नको, सरळ सांग, नताशा वैतागून म्हणते. मग मला त्याच्या बदल्यात काय मिळणार, लकी विचारतो. तू जे म्हणशील ते, नताशा म्हणते. तुझी ती घुंगराळ्या केसांची मैत्रीण आहे ना, तिच्याशी माझी सेटिंग लावावी लागेल, लकी म्हणतो. काय, आधी स्वतःचा चेहरा आरशात पहा, नताशा तिरकसपणे म्हणते. मग तूही पहा, कारण या जन्मात तरी तुला राजवीर मिळणार नाही, लकी हसत म्हणतो. ठीक आहे, नताशा मान्य करते. तू नानूसोबत का बोलत नाहीस, लकी विचारतो. कशाबद्दल, नताशा विचारते. की तुला राजवीर आवडतो, आणि लकी म्हणतो. तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का, नताशा लकीला म्हणाली. काय माहिती, नानू जर त्याच्याशी बोलले तर तो त्यांना नाही म्हणू शकणार नाही. आणि लकी नताशाशी म्हणाला. हो, तू बरोबर बोलतोयस, नताशा मान्यतेने म्हणाली. मी नेहमीच बरोबरच बोलतो, लकी मिरवत म्हणाला. ठीक आहे, मी नानूंशी बोलते, असं म्हणत नताशा आपल्या नानू नानींच्या खोलीकडे गेली. मिसेस खुराना सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते, तर मिसेस खुराना कपाटात काही सामान शोधत होत्या. हॅलो, माझ्या लाडक्या नानू, नताशा मागून त्यांना मिठी मारत म्हणाली. आज काय झाले तुला, मिस्टर खुरानांनी हसत विचारलं. नानू, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, नताशा म्हणाली. हो हो, बोल. काम कसं चाललं आहे, काही अडचण आहे का, त्याने विचारलं. नाही नानू, तुम्हाला राजवीर माहीत आहे ना, नताशाने विचारलं. हो, नक्कीच. फारच हुशार आणि मेहनती मुलगा आहे, मिस्टर खुराना म्हणाले. मग असं कसं वाटेल जर तुम्ही त्याला या घरचं जावई करून घेतलात तर, नताशाने थोडीशी लाजत विचारलं. काय, मिस्टर खुराना आश्चर्याने म्हणाले. तोच ना, जो तुमच्या सध्याच्या प्रोजेक्टवर काम करतोय, मिसेस खुरानांनी विचारलं. हो नानी, तोच, नताशा पटकन म्हणाली. मलाही तो आवडतो, खूप चांगला मुलगा आहे, मिसेस खुराना म्हणाल्या. म्हणूनच ना नानी, नताशा आनंदाने म्हणाली. तुला राजवीर आवडतो, मिसेस खुरानांनी विचारलं. खूप, जर तुम्ही त्याच्याशी बोलात तर, नताशा हळू आवाजात म्हणाली. यात बोलायचं काय आहे, तुझ्या पसंतीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मुलगा मुलगी दोघांनाही काही अडचण नसेल तर आम्हाला काय अडचण असणार. सांग, लग्न कधी करायचं आहे, आम्ही सगळं करून टाकू, मिसेस खुरानाने ठामपणे म्हणाल्या. तुझी नानी अगदी बरोबर बोलते, मिस्टर खुराना मान डोलावत म्हणाले. तसं नाही नानू, तो कायम कामातच असतो, काही बोलायचं असलं तरी वेळच मिळत नाही. तुम्ही बोलात तर कदाचित गोष्ट पुढे जाईल, नताशा म्हणाली. बेटा, आता तुम्ही सगळे मोठे झाला आहात, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता, मिस्टर खुराना म्हणाले. एकदा बोलण्यात काय हरकत आहे, मिसेस खुरानांनी त्यांना म्हटल्या. ठीक आहे, मिस्टर खुराना मान्यतेने म्हणाल्या. आजच त्याला डिनरसाठी घरी बोलूया, मिसेस खुरानांनी ठरवलं. थँक्यू नानी, नताशा आनंदाने म्हणाली. मिस्टर मेहता राजवीरच्या केबिनमध्ये आले. सर, मिस्टर खुरानांनी तुम्हाला आज त्यांच्या घरी डिनरसाठी बोलावलं आहे, ते म्हणाले. आज राजवीर थोडा आश्चर्याने म्हणाला. हो सर, मिस्टर मेहता म्हणाले. पण आज तर, राजवीर बोलता बोलता थांबला.
ठीक आहे, मी थोड्या वेळात कळवतो, असं म्हणत राजवीरने त्यांना थांबवलं. ठीक आहे सर, असं म्हणून मिस्टर मेहता निघून गेले. राजवीरने जान्हवीला कॉल करून केबिनमध्ये बोलावलं. काय झालं, अचानक का बोलावलं, जान्हवीने विचारलं. मला आज थोडं काम आहे, मी तुला थेट घरी भेटेन, राजवीर म्हणाला. पण आपण आज डिनरला जाणार होतो, जान्हवी म्हणाली. तू तयार राहा, मी तुला घरूनच पिक करीन, राजवीर म्हणाला. असं अचानक कुठे जायचं आहे, जान्हवीने विचारलं. कामासाठी, राजवीर थोडक्यात म्हणाला. मीही येते, जान्हवी म्हणाली. नाही, तू येऊ शकत नाहीस, राजवीर ठामपणे म्हणाला. का, जान्हवीने विचारलं. डिनरला जायचं आहे, राजवीर म्हणाला. कोणासोबत, जान्हवीनं संशयानं विचारलं. मिस्टर खुरानांच्या घरी, त्यांनी मला बोलावलं आहे, राजवीर म्हणाला. नताशाच्या घरी, जान्हवीने विचारलं. हो, राजवीर मान डोलावत म्हणाला. म्हणूनच मला सोबत न्यायचं नाहीये, जान्हवी दुखावलेल्या स्वरात म्हणाली. असं काही नाही, जान, राजवीर समजावत म्हणाला. तुमचं मन जिथे जाईल तिथे जा, मला काय, जान्हवी नाराजीने म्हणाली. जान ऐक ना, राजवीर म्हणाला. मला काहीही ऐकायचं नाही, जान्हवी म्हणाली. मला मिस्टर खुरानांनी बोलावलं आहे, नताशाने नाही, नाही तर मी गेलोच नसतो, मी लवकर परत येईन, राजवीर म्हणाला. ठीक आहे, जान्हवी थंडपणे म्हणाली. थँक्यू, राजवीर म्हणाला. पण त्या नताशापासून दूरच राहा, जान्हवी म्हणाली. हो हो, आधी तुला घरी सोडतो, मग मी जाऊन तयार होतो, राजवीर म्हणाला. काही गरज नाही, मी स्वतः जाईन, जान्हवी म्हणाली. मी सोडतो ना, डिनर तर रात्रीच आहे, राजवीर म्हणाला. राजवीर संध्याकाळी मिस्टर खुरानांच्या घरी डिनरसाठी पोहोचतो. डिनरच्या आधी मिस्टर खुराना आणि मिस्टर मेहता राजवीरशी फक्त बिझनेसच्या गप्पा मारत होते. नताशा मात्र अस्वस्थ झाली होती. नानी नानूंना आठवतंय ना की आपण राजवीरला इथे का बोलवलं आहे, नताशा हळूच मिसेस खुरानांना म्हणाली. हो हो, आठवतंय, मिसेस खुराना नताशाला म्हणाल्या. सगळेजण जेवायला बसतात, राजवीर मात्र फारसं जेवत नव्हता. तू तर काहीच घेत नाहीस, मिसेस खुराना राजवीरला म्हणाल्या. नाही नाही, असं काही नाही, राजवीर उत्तर देतो. का, जेवण आवडलं नाही का, मिसेस खुराना पुन्हा विचारतात. नाही, तसं नाही, राजवीर घाईघाईने म्हणतो. मग का घेत नाहीयेस, तुला काय आवडत नाही ते सांग, मी बनवून घेते, मिसेस खुराना आपुलकीने म्हणाल्या. हो हो, बोल ना राज, नताशा हसत म्हणाली. लाजू नकोस बेटा, हे तुझंच घर समज, मिसेस खुराना म्हणाल्या. नानी बरोबर बोलते, हे घरच समज, नताशाही म्हणाली. मी रात्री फारसं खात नाही, राजवीर शांतपणे म्हणाला. जेवण झाल्यावर सगळे बसतात. एक चेसचा गेम खेळूया का, मिस्टर खुराना राजवीरला विचारतात. मला थोडी घाई आहे, राजवीर म्हणतो. जाऊन काय करणार, आधीच घाबरलास वाटते, मिस्टर खुराना हसत म्हणाले. नाही नाही, तसं नाही, राजवीर नकार देण्याचा प्रयत्न करतो, पण ते मध्येच म्हणतात. एक गेम खेळ, मग जा. राज जाण्याची घाई करत होता, पण जानू त्याच्याशी कधी बोलणार, नताशा मनातच विचार करते. यांना हरवणं इतकं सोपं नाही, हे चॅम्पियन आहेत, मिसेस खुराना राजवीरकडे पाहत म्हणाल्या. खेळ सुरू होतो. मिस्टर खुराना खेळताना खूपच गंभीर होते. बराच वेळ खेळ चालतो आणि शेवटी राजवीर जिंकतो. जेंटलमॅन म्हणावं लागेल, तू खूप हुशार आहेस, मिस्टर खुराना कौतुक करत म्हणाले. बरं, आता मी निघतो, राजवीर म्हणतो. मिसेस खुराना मिस्टर खुरानांना इशारा करतात. राजवीर उठतो तेवढ्यात मिस्टर खुराना विचारतात. तू सिंगल आहेस का,
हो, राजवीर थोडा गोंधळून म्हणतो. म्हणजे कुणाला डेट करत नाहीस ना? मिस्टर खुराना विचारतात. नाही, राजवीर उत्तर देतो. मग ठीक आहे, आम्हाला तू खूप आवडलास. नताशालाही तू आवडतोयस. तुम्ही दोघं एकत्र विचार करू शकता? मिस्टर खुराना स्पष्टपणे म्हणाले. मी सध्या अशा गोष्टींवर वेळ घालवू इच्छित नाही. राजवीर म्हणाला. बेटा, हेही आयुष्याचाच एक भाग आहे. यात वेळ वाया जात नाही, मिसेस खुराना समजावून सांगतात. पण माझ्याकडे वेळ नाही, राजवीर म्हणतो. वेळ काढावा लागतो. भेटा एकमेकांना, ओळखा, मग ठरवा, मिसेस खुराना म्हणाल्या. पण राजवीर बोलणार इतक्यात त्या मध्येच म्हणाल्या. बेटा, आयुष्य एकट्यानं थोडंच काढता येतं. मला उशीर होत आहे, मी निघतो, असं म्हणत राजवीर उठतो. मी राजला बाहेर सोडते, नताशा म्हणते. दोघे बाहेर येतात. हे सगळं काय चाललंय? राजवीर रागाने विचारतो. मी काय करू? नानू नानींना तू इतका आवडलास की त्यांना आपलं लग्न व्हावं असं वाटते, नताशा म्हणते. मी आधीच सांगितले, मला लग्नावर विश्वास नाही, राजवीर ठामपणे म्हणतो. ठीक आहे, पण आपण एकदा प्रयत्न करू शकतो. नानू नानींना सरळ नकार देणं त्यांचा अपमान ठरेल, नाही का? नताशा म्हणते. मला तसं वाटत नाही. आपण त्यांना सांगू शकतो की आपण एकमेकांसाठी बनलेले नाहीत, राजवीर म्हणतो. पण का? नताशा विचारते. एक्सक्यूज मी, मला उशीर होत आहे, असं म्हणत राजवीर निघतो. तो घड्याळाकडे पाहतो. खूप उशीर झाला आहे. जान्हवी वाट पाहत असेल. तिनं जेवण केलं असेल की नाही, कोण जाणे. राजवीर जान्हवीला फोन करतो. तुम्ही अजून आले नाहीत? फोन उचलताच जान्हवी तक्रार करते. हो, थोडा वेळ लागलाय. तू जेवलीस का? राजवीर विचारतो. आपण ठरवलं होतं ना, एकत्र जेवायला जाणार म्हणून. मी तयार होऊन बसले आहे, जेवणही बनवलं नाही, जान्हवी म्हणते. सॉरी जान, मी प्रयत्न केला, पण मिस्टर खुरानाने चेस खेळायला बसवलं, राजवीर समजावतो. तुम्ही जेवलात का? जान्हवी विचारते. नाही, मी आत्ताच रस्त्यात आहे, जेवण घेऊनच येतोय. मग आपण एकत्र खाऊ. बाहेर गेलो तर उशीर होईल, राजवीर म्हणतो. ठीक आहे, लवकर या, जान्हवी म्हणते. हो, राजवीर फोन ठेवतो. जान्हवी जाऊन कपडे बदलते. राजवीर जेवण घेऊन घरी येतो. दरवाजाजवळ जान्हवी त्याचीच वाट पाहत बसलेली असते. इतका उशीर का झाला? किती वेळ लावला तुम्ही? दार उघडताच जान्हवी थोडी नाराजीने राजवीरला विचारते. सॉरी, राजवीर खूप प्रेमाने म्हणतो. ठीक आहे, काही नाही, जान्हवी उत्तर देते. दोघेही जेवायला बसतात. जान्हवीला सांगू का नको? नाही सांगितलं तर तिला वाईट वाटेल. मी आधीच नकार दिला आहे, उगाच तिला टेन्शन नको. सांगितलं तर नक्कीच रागावेल. राजवीर मनातच विचार करत असतो. काय विचार करताय? राजवीर विचारात बुडालेला पाहून जान्हवी विचारते. काही नाही, काहीच नाही, राजवीर भानावर येत म्हणतो. मिस्टर खुराना यांनी तुम्हाला का बोलावलं होतं? जान्हवी विचारते. कामाच्या संदर्भात सांगितलं होतं ना, तुम्हाला अजून कशासाठी बोलावतील? राजवीर खोटं बोलतो. नताशाही तिथे होती ना? जान्हवी विचारते. नाहीच, ती तिथे काय करणार? राजवीर पुन्हा खोटं बोलतो. ती सुद्धा त्याच घरात राहते ना? जान्हवी संशयाने म्हणते. माहीत नाही, पण ती तिथे नव्हती, राजवीर म्हणतो. असं विचित्र आहे, सहसा ती तुमच्याशी चिकटण्याची एक संधी सोडत नाही, जान्हवी संशयाने राजवीरकडे पाहत म्हणते. तिला माहिती नसेल, राजवीर उत्तर देतो. हो, ते शक्य आहे. बरंच झालं, नाही तर तुमच्यावर लाईन मारायला सुरुवात केली असती, जान्हवी म्हणते. हो, राजवीर हळूच म्हणतो. बरं झालं जान्हवीला सांगितलं नाही, नाही तर नक्कीच रागावली असती, राजवीर मनात म्हणतो.
दुसऱ्या दिवशी नताशा ऑफिसमध्ये येते आणि थेट राजवीरच्या केबिनमध्ये जाते. तिला पाहताच जान्हवी चिडते. ही आता इथे काय करायला आली आहे? जान्हवी मनातच पुटपुटते. तीही लगेच राजवीरच्या केबिनमध्ये जाते. नताशाला राजवीरसोबत एक क्षणही एकटी सोडायचं तिला नको असतं. कशी आहेस बेबी? नताशा राजवीरला म्हणते. बेबी हा शब्द ऐकताच जान्हवीला प्रचंड राग येतो. तू पुन्हा आलीस? जान्हवी बाहेर गेल्यावर नताशा टोमण्याने म्हणते. काही काम होतं? राजवीर शांतपणे म्हणतो. राज तुला काही विचारत आहे, नताशा जान्हवीला म्हणते. ते तुम्हालाच विचारत आहेत, जान्हवी ताठरपणे उत्तर देते. राज बघताय ना तुमची सेक्रेटरी माझ्याशी कशी बोलते? नताशा तक्रार करते. मी तुम्हालाच विचारतोय, काही काम होतं का तुम्हाला? राजवीर जड आवाजात म्हणतो. तू विसरलास का बेबी? नताशा म्हणते. काय? राजवीर आश्चर्याने विचारतो. इतक्या लवकर विसरलास? काल रात्री आपलं बोलणं झालं होतं ना? नताशा म्हणते. कसलं बोलणं? राजवीर विचारतो. मिस जान्हवी तुम्ही इथून जा, राजवीर जान्हवीला सांगतो. नताशा पुढे म्हणते. नानूंना तुला आपला जावई बनवायचा आहे. आजपासून आपण दोघं डेट करत आहोत, म्हणूनच मी तुला डेटवर घेऊन जायला आले आहे. काल रात्री बोललो होतो ना, विसरलास? हे ऐकताच जान्हवीचं तोंड उघडंच राहतं. राजने काय सांगितलं ते ऐकलं नाहीस का? नताशा रागाने जान्हवीला म्हणते. हो चाललेलंच आहे, मलाही इथे थांबायची काही हौस नाही. जान्हवी राजवीरकडे रागाने पाहत नताशाला म्हणते. जान्हवी रागात पाहून आपल्या खुर्चीवर बसते. मी तर कालच तुम्हाला नकार दिला होता ना, मग हे सगळं काय आहे? राजवीर खुर्चीतून उभा राहत संतापाने म्हणतो. प्रयत्न केल्याशिवाय मी नानूंना नकार देऊ शकत नाही. नताशा म्हणते. मी देईन अशा फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. दार तिकडे आहे, प्लीज निघा. राजवीर दरवाजाकडे बोट दाखवत म्हणतो. पण नताशा बोलणार तेवढ्यातच. मला अजून खूप महत्त्वाचं काम आहे, राजवीर कठोरपणे म्हणतो. तो डोकं धरत खुर्चीत बसतो. नताशा रागाने पाय आपटत तिथून निघून जाते. आता जान्हवी पुन्हा रागवली असेल का? काय करू मी? राजवीर स्वतःशीच म्हणतो. तो जान्हवीला फोन करतो, पण जान्हवी कॉल होल्डवर ठेवते. अरे यार, खूपच रागावली आहे वाटते. आता तिला मनवावंच लागेल. काय मुसीबत आहे. मला माहिती असतं की हे डिनर इतकं महाग पडेल तर गेलोच नसतो. राजवीर स्वतःशीच बोलतो. मीशा कपाटात आपले कपडे ठेवत असते, तेवढ्यात अर्जुन येऊन मागून येऊन तिला मिठी मारतो. मी किती वेळा सांगितलं आहे, हे सगळं काम माझं आहे, मग तू स्वतःला त्रास का देतेस? अर्जुन प्रेमाने म्हणतो. मी फक्त या साड्या नीट ठेवत होते. मीशा म्हणते. मी ठेवलेल्या आवडल्या नाहीत का? अर्जुन हसत विचारतो. नाही. मीशा म्हणते. काय? अर्जुन पुन्हा विचारतो. तुम्ही सगळं इकडे तिकडे करून ठेवता, मीशा अर्जुनला म्हणाली. मीशा अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, पण मला माझं सामान ठेवू दे ना, नाही तर सतत चिडचिड होत राहते, मीशा थोड्या वैतागाने म्हणाली. ठीक आहे, अर्जुन शांतपणे म्हणाला. अर्जुनजी, मीशा त्याच्याकडे वळत म्हणाली. हो, अर्जुनने उत्तर दिलं. मी जाड होत चालली, मीशा काळजीने म्हणाली. असं काही नाही, मला तरी तसं वाटत नाही. अर्जुन तिला वर खाली पाहत नीट पाहत म्हणाला. झाले, पुढच्या महिन्यात माझं ब्लाऊज बसणार नाहीत, म्हणून मी विचार करते नवीन कपडे घेऊया, मीशा म्हणाली. ठीक आहे चल मग, अर्जुन म्हणाला. कधी? मीशाने विचारलं. तुम्ही म्हणाल तेव्हा,
अर्जुन हसत म्हणाला. आजच जाऊया, मिशा म्हणाली. ठीक आहे, अर्जुन म्हणाला. आईला विचारतो मग निघूया, असं म्हणत तो आत गेला. अर्जुन मिशाला शॉपिंगसाठी घेऊन निघाला. तो गाडी खूपच हळू चालवत होता, त्यामुळे मिशा चांगली चिडली होती. अर्जुनची, काय करत आहात? अशा वेगाने तर आपण उद्याच पोहोचू, ती रागाने म्हणाली. अरे मिशा, गाडी हळूच चालवावी लागते, बाळाचाही विचार करायचा आहे ना, अर्जुन समजावून सांगत म्हणाला. यापेक्षा आपण पायीच गेलो असतो, मिशा कुरकुरली. नको, तुमचे पाय दुखतील, अर्जुन काळजीने म्हणाला. दुसरीकडे राजवीर ऑफिस बाहेर आला. मिस जान्हवी, तुमचा फोन बहुतेक बंद आहे, राजवीर म्हणाला. राजवीरला अचानक बाहेर पाहून जान्हवी थोडी चकित झाली. सगळा स्टाफ एकदम सतर्क झाला आणि अधिक गंभीरपणे काम करू लागला. जान्हवी उठून उभी राहिली. राजवीरने तिच्या टेबलवरील फोन नीट लावून दिला. राजवीर संपूर्ण ऑफिसमध्ये फेरफटका मारू लागला. सगळा स्टाफ उभा राहिला. आपापलं काम सुरू ठेवा, असं म्हणत त्याने सगळ्यांना बसायचा इशारा केला. मिस जान्हवी, आत या, केबिनकडे जाताना तो म्हणाला. हो, जान्हवी उत्तर देत आत गेली. जान, एवढी नाराज का होत आहेत? राजवीरने विचारलं. ती तुमच्याशी लग्नाबद्दल बोलत होती आणि मी नाराज होऊ नये का? जान्हवी रागाने म्हणाली. आणि त्यानंतर ती काहीही बोलते. तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तिच्या डोक्यातच गडबड आहे, राजवीर तिला समजावत म्हणाला. असं आहे का? आज ती तुम्हाला राज नाही तर बेबी म्हणत होती, जान्हवी टोचून म्हणाली. जानू, राग करू नका, मी तिचं ऑफिसमध्ये येणंच बंद करतो, राजवीर म्हणाला. मी तुमच्या बोलण्याला भुलणार नाही. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात? जान्हवी ठामपणे म्हणाली. नाही, मी खोटं बोललो नाही, राजवीर म्हणाला. खोटं नाही, जान्हवी मोठे डोळे करत म्हणाली. मी फक्त तुम्हाला सांगितलं नव्हतं कारण मी तिला आधीच नकार दिला होता. मग सांगून तुम्हाला दुखवण्याचा काय अर्थ? राजवीर आपली बाजू मांडत म्हणाला. तुम्ही खोटे आहात, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, जान्हवी म्हणाली. मी खोटं बोललो नाही, राजवीर म्हणाला. तुम्ही मला काय सांगितलं होतं? जान्हवीनं विचारलं. काय? राजवीर गोंधळून म्हणाला की नताशा तिथे नव्हती, पण ती होतीच आणि नेहमीसारखी तुमच्यावर लाईन मारत होती, जान्हवी म्हणाली. असं काही नाही, माझ्या आजी आजोबांसमोर ती असं थोडंच वागेल, राजवीर म्हणाला. राहू द्या, तुमच्या दोघांच्या लग्नाच्या चर्चा चालू होत्या आणि मला तुम्ही काय सांगितलं की फक्त बिझनेसच्या गप्पा होत्या, जान्हवी म्हणाली. माझ्यावर विश्वास ठेवा, जास्त वेळ बिझनेसची चर्चा होती. शेवटी निघताना त्यांनी विषय काढला आणि मी लगेच नकार दिला, राजवीर म्हणाला. बस करा, अजून किती खोटं बोलणार, जान्हवी म्हणाली. मला समजून घ्या, मी तिला स्पष्ट नकार दिला होता आणि आजही दिला आहे, राजवीर म्हणाला. मला काही समजून घ्यायचं नाही, नकार दिल्यावरही ती तुमच्यासोबतच डेटवर जायला आली होती ना, जान्हवी म्हणाली. ती आली म्हणून काय झालं, मी थोडाच गेलो, मी स्पष्ट नकार दिला, राजवीर म्हणाला. तुम्ही नकार कुणाला दिला, जान्हवीनं विचारलं. नताशाला, राजवीर म्हणाला. आणि डेटसाठी विचारलं कुणी, जान्हवीनं पुन्हा विचारलं. राजवीर अडखळला. मिस्टर खुरानांनी, बरोबर ना, मग त्यांनाच नकार द्यायला हवा होता, नताशाला नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. मी त्यांनाही नकार दिला होता, राजवीर म्हणाला. राहू द्या, एवढंच म्हणत जान्हवीनं विषय संपवला आणि ती बाहेर निघून जाते. सुट्टीच्या वेळेला दोघेही आपापल्या घरी गेले. जान्हवी राजवीरवर खूपच रागावलेली होती. राजवीर जान्हवीच्या घराची डोअरबेल वाजवतो, पण जान्हवी दरवाजा उघडत नाही. त्याने वारंवार बेल वाजवल्यानंतर शेवटी जान्हवी दरवाजा उघडते. काय आहे, चिडून जान्हवी विचारते. ही सुंदर फुलं माझ्या गोड जानसाठी, असं म्हणत राजवीर तिला फूल देतो. मला नकोयत, जान्हवी फूल घेण्यास नकार देते. प्लीज घे ना, राजवीर विनवतो. राजवीर गुडघ्यावर बसतो.
हे काय करताय? जान्हवी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण तो उठत नाही. तुला मनवायचा प्रयत्न करतोय, राजवीर म्हणतो. आत या, कुणी पाहिलं तर, असं म्हणत जान्हवी त्याला घरात घेऊन जाते. आता तरी राग सोड, खरंच माझी काहीच चूक नव्हती, राजवीर समजावतो. पण ती तुमच्याजवळ का येते? मला अजिबात आवडत नाही, जान्हवी रागाने म्हणते. चला या समस्येचाही काही तरी उपाय शोधूया, असं म्हणत राजवीर तिला मिठीत घेतो. जान्हवीही त्याला घट्ट मिठी मारते. तेवढ्यात जान्हवीला काहीतरी आठवतं. आलाच आहात तर आज तुम्हाला त्या खोलीत झोपायचं आहे, असं म्हणत ती दुसऱ्या खोलीकडे इशारा करते. आज आपण इथे झोपणार. राजवीर हसत म्हणतो. आपण नाही, फक्त तुम्ही, जान्हवी ठामपणे म्हणते. असं करू नकोस ना, राजवीर तिच्या मागे जात म्हणतो. मला त्रास देऊ नका, राजवीर म्हणते. जान्हवी म्हणते. किमान जेवायला तरी देशील? राजवीर विचारतो. नाही, त्यांच्या घरी जा डिनरसाठी, जान्हवी म्हणते. असं बोलू नकोस, गेलो होतो पण जेवण मात्र तुझ्यासोबतच केलं, राजवीर म्हणतो. राजवीर तिला शेवटी मनवतो आणि तिच्या सोबत झोपतो. जान्हवीचा राग आता शांत झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी राजवीर सोबतच ऑफिसला येते आणि तिचा मूडही बरा असतो. दुपारची वेळ होती. जान्हवी राजवीरसाठी कॉफी घ्यायला गेली होती. तेवढ्यात नताशा ऑफिसमध्ये येते. नताशा थेट राजवीरच्या केबिनमध्ये जाते. नानूंची इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून नव्या व्हिलाला भेट द्यावी. काही दिवस तिथे राहू, व्हिलाही पाहू आणि थोडा वेळ एकत्र घालवू, ती म्हणते. मी किती वेळा सांगितलंय, मला या सगळ्यासाठी वेळ नाही. पुन्हा त्रास दिलास ना तर, राजवीर रागाने म्हणतो. आपण प्रायव्हेट जेटने जाऊ, नानूंनी खूप प्रेमाने सांगितलंय. मला आशा आहे तू त्यांचा मान राखशील. मी तुला एअरपोर्टवर भेटेन. एवढं बोलून नताशा निघून जाते. बरं झालं जान इथे नव्हती. तिने हे पाहिलं असतं तर पुन्हा रागवली असती. जर ही मिसळ खुराणांची नात नसती तर काय अडचण आहे. राजवीर मनातल्या मनात चिडतो. नताशा केबिनमधून बाहेर पडताच तिला जान्हवी दिसते. नताशाला पाहता जान्हवी प्रचंड चिडते. आज पुन्हा आलात? तुम्हाला दुसरं काही काम नाही का? ती तिरस्काराने म्हणते. लवकरच या कंपनीची, राजच्या मनाची आणि शरीराची मालकीन मीच असेन, समजलं? आणि सर्वात आधी तुलाच इथून बाहेर काढेन, नताशा धमकी देते. झालं का तुमचं? जान्हवी थंडपणे म्हणते. मी आणि राज काही दिवस एकटेच बाहेर जाणार आहोत, तुमच्यापासून दूर. परत येईपर्यंत तो पूर्णपणे माझा असेल, नताशा म्हणते. अभिनंदन. एवढंच बोलून जान्हवी रागाने राजवीरच्या केबिनमध्ये जाते. राजवीर डोकं धरून बसलेला असतो. ती इथे का आली होती? तुम्ही तिच्यासोबत कुठे जाणार आहात? जान्हवी संतापाने विचारते. मी कुठेही जात नाही, राजवीर ठामपणे म्हणतो. जान्हवी कॉफीचा कप जोरात टेबलावर ठेवते. ती सगळं बोलून गेली. ती म्हणते, शांत हो जान, असं काहीही होणार नाही. मी कुठेही जात नाही, मी वचन देतो. ही समस्या मी कायमची संपवेन, राजवीर समजावतो. कालही हेच म्हणत होतात, पण काहीच बदल होत नाही. जान्हवी म्हणते. काळजी करू नकोस, मी थेट मिस्टर खुराणांशीच बोलणार, राजवीर म्हणतो. आता ही बाई तुम्हाला पुन्हा आसपास दिसली तर माझ्याशी बोलू नका, असं म्हणत जान्हवी बाहेर निघून जाते. राजवीर मिस्टर मेहतांना केबिनमध्ये बोलावतो. मिस्टर खुराणांबरोबर माझी तातडीची मीटिंग फिक्स करा. मला लगेच त्यांना भेटायचं आहे, तो सांगतो. जी सर, असं म्हणत मेहता निघून जातात. थोड्याच वेळात ते परत येतात. सर, ते घरीच आहेत, तुम्ही जाऊन भेटू शकता, मेहता सांगतात. ठीक आहे, राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीला केबिनमध्ये बोलावतो. कशासाठी बोलावलंत? जान्हवी विचारते. जान, मी मिस्टर खुराणांच्या घरी जातोय, राजवीर म्हणतो. का? जान्हवी विचारते. त्यांना सरळ नकार देऊन यायला, राजवीर ठामपणे म्हणतो. पण जान्हवी राजवीरला नकार द्यायचा प्रयत्न करते. तेवढ्यात राजवीर तिचं बोलणं मध्येच थांबवत समजावणीच्या सुरात म्हणतो. जान, मी ड्रायव्हरला सांगतो, तो तुम्हाला घरी सोडेल, प्रॉमिस. आज नंतर नताशा आपल्याला त्रास देणार नाही.
ठीक आहे, जान्हवी मान डोलावत म्हणते. राजवीर तिथून निघून जातो. रस्त्यात तो एक गुलदस्ता खरेदी करतो आणि थेट मिस्टर खुराना यांच्या घरी जातो. या राजवीर, काय झालं? इतक्या घाईत मीटिंग का फिक्स केली? काही अर्जंट आहे का? मिस्टर खुराना विचारतात. मिसेस खुराना देखील तिथेच बसलेल्या असतात. जी, राजवीर नम्रपणे उत्तर देतो. या बसा. मिस्टर खुराना बसायचा इशारा करत म्हणतात. बोला, काय झालं? मी तुमचा खूप आदर करतो, पण मी राजवीर बोलता बोलता थांबतो. काय झालं? मोकळेपणाने बोला. अजिबात संकोच करू नका, मिस्टर खुराना म्हणतात. मी आधीपासूनच एका नात्यात आहे. माझी गर्लफ्रेंड आहे. मी तुमच्या राजवीर बोलतो. अरे, काहीच हरकत नाही. आम्ही तुला त्या दिवशीच विचारलं होतं. तेव्हाच सांगितलं असतंस तरी चाललं असतं. आम्ही तुला काहीही म्हणालो नसतो, मिस्टर खुराना शांतपणे म्हणतात. मी माझे वैयक्तिक आयुष्य थोडी प्रायव्हेट ठेवू इच्छितो. राजवीर म्हणतो. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही नताशाला समजावून सांगू, मिस्टर खुराना म्हणतात. जी प्लीज, राजवीर म्हणतो. ती मुलगी खूप नशीबवान असेल. आजकाल इतके प्रामाणिक मुलं कुठे मिळतात? मिसेस खुराना हसत म्हणतात. मी निघतो. असं म्हणत राजवीर बाहेर पडतो. बाहेर नताशा आणि लकी आत येत असतात. तुम्ही घरी चालात मला पिक करायला? राज, फक्त 2 मिनिट थांबा. सगळी पॅकिंग रेडी आहे. मी लगेच येते, नताशा उत्साहाने म्हणते. राजवीर तिच्याकडे दुर्लक्ष करत बाजूने निघून जातो. तुला कसं काय वाटलं की तो तुला भेटायला आला असेल? लकी नताशाला म्हणते. गप्प बस, नताशा रागाने म्हणते. दोघीही आत जातात. राजवीर इथे का आला होता? लकी मिस्टर खुरानांना विचारते. हो, तो. आणि त्यानंतर मिस्टर खुराना बोलणार. इतक्यात नताशा टेबलावर ठेवलेला गुलदस्ता उचलते. हे फूल माझ्यासाठीच असणार. राजवीरनेच आणली असतील, नताशा आनंदाने म्हणते. तुला वारंवार अशी गैरसमजूत कशी होते? लकी म्हणतो. तू गप्प बस, नताशा तिला डोळे वटारत म्हणते. बाळा, ही फुलं तुझ्यासाठी नाहीत. राजवीर नकार द्यायला आला होता, मिसेस खुराना शांतपणे सांगतात. ऐकलंस? लकी टोमणं मारत म्हणतो. तू गप्प बस, नताशा चिडून म्हणते. कशासाठी नकार? नताशा मिसेस खुरानांना विचारते. त्याच्या आयुष्यात आधीच कुणीतरी आहे, मिसेस खुराना म्हणतात. मला आधीच माहिती होतं, लकी म्हणतो. असं काही नाही नानू, तो खोटं बोलतोय, नताशा मिस्टर खुरानांना म्हणते. नाही बाळा, मी त्याच्या हातात अंगठीही पाहिली आहे, मिसेस खुराना सांगतात. अरे नानी, कुणीही अंगठी घालू शकतं, त्याचा अर्थ असा थोडाच होतो, नताशा म्हणते. तो बोलत असताना त्याच्या डोळ्यात मला त्या मुलीसाठीचं प्रेम दिसलं. तो खूप गंभीर नात्यात आहे, मिसेस खुराना ठामपणे म्हणतात. नानी, तुम्ही तरी असं बोलू नका, नताशा उदासपणे म्हणते. जर तुला त्रास होत असेल तर काही काळ त्याला भेटणं बंद कर. हा प्रोजेक्टही सोड. लकी पाहून घेईल. मी तर आहेच, मिस्टर खुराना समजावतात. असं थोडंच होतं. त्याने बोललं म्हणून तुम्ही सगळं मान्य करता, नताशा चिडून म्हणते. बाळा, इतकी मुलं आहेत, काही मुलांची कमतरता नाही, मिस्टर खुराना म्हणतात. मला काही माहीत नाही, मला फक्त राजवीरच हवा. असं म्हणत नताशा रागाने तिथून निघून जाते. समजावून सांगा तिला, तो काही खेळणं नाही की आपण आणून देऊ, मिस्टर खुराना मिसेस खुरानांना म्हणतात. हो, मी तिच्याशी बोलते, मिसेस खुराना म्हणतात. राजवीर घरी येतो. जान्हवी दार उघडते पण त्याच्याशी बोलत नाही.
अजूनही माझ्यावर राग आहे का? राजवीर तिला मनवत विचारतो. तुम्ही जा, इथे काय करताय? तिच्यासोबत फिरून या. जान्हवी टोमणा मारत म्हणते, मी कुठेही जाणार नाही. राजवीर ठामपणे म्हणतो, आत्तापर्यंत कुठे होतात? जान्हवी विचारते. मिस्टर खुराना यांच्यासोबत. सांगितलं होतं ना? राजवीर म्हणतो. मिस्टर खुराना सोबत की नताशा सोबत? जान्हवी म्हणते. जान्हवी तिखटपणे विचारते. अरे खरंच सांगतो, नताशा तिथे नव्हती. राजवीर म्हणतो. जसं त्या दिवशी नव्हती. जान्हवी उपरोधाने म्हणते. म्हणजे होती, मी निघत असताना ती येत होती. राजवीर कबूल करतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.